श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ पुरपुरात असताना नित्य स्नानाकरिता नदीवर जात असत. लोकाचरणाला अनुसरून संध्या व पूजादी कर्म करत असत. त्या गावात एक परीट राहत होता. तो भाविक होता. श्री गुरूंना पाहताच हातातली कामे ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. वंदन करण्यासाठी एके दिवशी तो आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे नेहमी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून परीटाला फार बरे वाटले. संसार चित्ता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. महागट झाडणे, सडा समर्जन करणे आदी कामे तो आवडीने करत असे. एके दिवशी त्याने पाहिले, एक यवन राजा नौका विहारासाठी आपल्या स्त्रियांसमवेत आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. शृंगारलेल्या नौका नदीतीरीवर वैभव संपन्न लवाजली. राजाचे सेवक वर्ग, राजाचे सैन्य, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचे गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट फारच भारावून गेला. महागड झाडताच तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा सुख सुवैभवाने उपभोग घेण्यासाठीच. पूर्वजन्मी या राजाने कोणत्या देवाची वा गुरुची आराधना केली, म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परीठा, मनात काय चिंतले आहे. तो म्हणाला, स्वामी, या राजाचे ऐश्वर्य सुख पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबात हे सुख नाही म्हणून खंतही वाटली. पण मी असा विचार का करू. तुमच्या चरणाची सेवा हेच माझे सुख आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, परीठा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. कधी संसारिक सौख्य अनुभवले नाहीस, म्हणून तुझ्या मनात सुखा वैभवाची इच्छा निर्माण होणे साहजिकच आहे. तुझ्या त्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात यवन यातीत उत्पन्न होऊन विदराचा राजा होशील, असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्हा मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तू माझा परमभक्त आहेस, तुला मी कसे अंतर देईन. तुझ्या वृद्धपकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुझा ज्ञान देईन, या जन्माची खून सांगेन. ते राजभोग या जन्मात भोगायचे असतील तर तेही सांग. परीट म्हणाला, या म्हातारपणी त्या भोगाचा काय उपयोग. ते सर्व सुख पुढील जन्मात तरुणपणी भोगेल. तेव्हा गुरु तथास्तु म्हणून निरोप दिला. काही काळाने परीट मरण पावला. कालांतराने त्याने विदराच्या राजवंशात जन्म घेतला.